लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। संपूर्ण मुंबईचेच नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष वसई विरारच्या निवडणुकीत महापौर पदाची माळ कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात पडते? बहुजन विकास आघाडी की भाजपाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते? याकडे संपूर्ण मुंबईकर तसेच महाराष्ट्रातील सारे लोक उत्सुकतेने पाहत होते। बहुजन विकास आघाडी तसेच भाजपही प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, परंतु वसई विरारचे कसलेले पैलवान लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाला डाव टाकला आणि त्यांच्या चारी मुंड्या चित करून महापौर अजीव पाटील तर उपमहापौर मार्शल लोपिस यांना केले। अजीव पाटील तसेच मार्शल लोपिस यांचं अभिनंदन करायला वसई विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील, प्रथम उपमहापौर सगीर डांगे, माजी खासदार बळीराम जाधव व बहुजन विकास आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। येथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी चर्चा होती की अखेर लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाला त्यांची अवकात आणि जागा दाखवून दिली। आपण प्रत्येकाने वसई विरारच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद। एकदा मनापासनं आमची बहुजन विकास आघाडी आमच्या कुटुंबियाचे मनापासनं आभार मानतो। आपल्या सर्व रिपोर्टर्स, आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व सहकारी मित्र ज्यांनी आमच्यासाठी मोठं मन ठेवून आपले फॉर्म मागे घेतले त्या सर्वांचे मनापासनं आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। हे पद आपल्या सर्वांना मी बहाल करतो। एक चांगला क्षण आहे। सर्वप्रथम मी आदरणीय पक्षप्रमुख लोकनेते आप्पा युवा आमदार सतीश ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील, आमचे सर्व महापौर उपमहापौर आणि सर्व जनतेचे सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविका आपले मनापासून आभार मानतो। आणि या वसई तालुक्याला तसंच या संपूर्ण महाराष्ट्राला आप्पांनी आमच्या पक्षप्रमुखांनी एक चांगला उदाहरण दिलेलं आहे की वसई तालुक्यात एक सामान्य कार्यकर्ता देखील महापौर उपमहापौर आमदार खासदार होऊ शकतो। आणि हे नेते असे आहेत ज्या सर्व धर्मियांना एकत्र घेऊन चालत असतात आणि सर्व धर्मियांना प्रत्येक वेळेला ज्या वेळेला त्यांना पद द्यायची संधी येत असते त्यावेळेला पद बहाल करत असतात। मी मनापासनं आमचे लोकनेते पक्षप्रमुख यांचे मनापासनं आभार मानतो आणि सर्व जनतेला विनंती करतो की हे पद माझं नसून हे पद आपलं आहे। आपण दिलेल्या मताला कधी धक्का लावू देणार नाही आणि या वसईच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी या वसईच्या जनतेच्या हितासाठी सदैव काम करत राहील। आमचे लोकनेते नेहमी सांगतात की ज्या वेळेला फक्त इलेक्शन आहे तेव्हाच राजकारण करा आणि त्यानंतर 24 तास 365 दिवस फक्त आणि फक्त समाजसेवा आणि लोकात राहा। तेच आम्ही नेहमी करत राहू आणि पुन्हा एकदा मनापासनं आमची बहुजन विकास आघाडी आमच्या कुटुंबियाचे